आज आपण बघणार आहे क्लास 10th चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यातला आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 2.2. बघूया. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय म्हटलं आपल्याला, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय अ फॅक्टरायझेशन. बघूया 1 मध्ये काय म्हटलं आहे तर x² मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू दिलं आपल्याला 0. ठीक आहे. आता बघूया आपण आधी काय करायचं, आपल्याला किती दिले तर 54 दिलेलं आहे. ठीक आहे. तर आधी आपल्याला काय करायचं, 54चे आपल्याला काय करायचे तर फॅक्टर पाडायचे. ओके. आणि फॅक्टरसुद्धा असं पाडायचं की आपल्याला काय पाहिजे, टोटल किती आली पाहिजे आपली, तर टोटल आली पाहिजे आपले 15x. तर आपण काय करू शकतो, 9 6 जर किती होते 54 आणि दोघांचे टोटल काय होते तर हे होते आपली टोटल 15. ठीक आहे. मग काय करणार आपण तर x इज इक्वल टू ब्रॅकेट x मायनस 9 मायनस 6 x मायनस 9 इज इक्वल टू 0. ओके. नंतर x मायनस 9 आणि x मायनस 6 इज इक्वल टू आपल्याला 0, कारण की आपले दोन फॅक्टर काढले आपण. नंतर x मायनस 9 इज इक्वल टू 0 और x मायनस 6 इज इक्वल टू 0. म्हणजे काय आपली व्हॅल्यू निघालेली आहे त्याची. आपल्याला हेच काय करत होतं, फाइंड आउट करत होतं. म्हणजे आपला आन्सर काय येणार तर 9 अँड 6 आर द टू रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. हे आपण इथं फाइंड आउट केलं. सेकंड बघूया काय म्हटलं तर x² प्लस x मायनस 20 इज इक्वल टू 0. बघा आता इथे काय दिलेलं आपल्याला की 20चे आपल्याला कसे पार्ट करावं लागतील, 2 पार्ट करावं लागतील. ठीक आहे. काय येतील मग आता 20 किती येते त्याचे तर 5 आणि येते आपला 4, कारण की 5 4 जर येतो आपला 20. बघा आता काय करायचं आपल्याला, x प्लस 5 मायनस 4 आणि x प्लस 5 इज इक्वल टू येणार आपला 0. म्हणजे कसं येणार पुढे x प्लस 5 आपला आणि x मायनस 4 इज इक्वल टू आपला 0. म्हणजे आपल्या इथे फॅक्टर निघाले कोणकोणते, x इज इक्वल टू मायनस 5 आणि x इज इक्वल टू 4. म्हणजे कोणते आहेत तर रूट ऑफ दी काय निघाले तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणते आहेत तर -5 आणि 4 आहे. थर्ड बघूया 2x² प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. आता आधी काय करायचं आपल्याला, आपण 2 आणि काय आपला तर 13 याची काय केली आपण मल्टिप्लाय केलं. किती येते आन्सर तर आपल्या तर 26. आता 26चे आपल्याला फॅक्टर काढायचे आहेत. कोणकोणते येतात तर 26 आणि येत आहे 1. बघूया क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हटलं आहे, 5m² इज इक्वल टू 22m प्लस 15. काय करायचं आपल्याला बघा इथे. आता आधी करायचं आपल्याला तर 5m, ठीक आहे, मल्टिप्लाय बाय कशाने करायचं तर 15नी. म्हणजे आपला आन्सर किती येते तर तो येते 75. ठीक आहे. आता 75 आला म्हणजे आता आपल्याला 75चे काय करायचं तर फॅक्टर काढायचे. तर 75चे कोणकोणते किती येणार आपले, 75चे फॅक्टर येते 25 आणि येते 3. आणि या दोघांची मायनस केली तर आपला आन्सर किती येते तर 22 एवढा येते. ठीक आहे. तर आपण इथे फॅक्टर काढले आहेत. बघा आता 5m² इज इक्वल टू किती येणार तर 22m. इथे येणार आहे -15 इज इक्वल टू 0. आता आपण जे फॅक्टर काढले आहेत त्याचे बघा. आता काय केलं आपण तर 5m² इज इक्वल टू 25m प्लस 3 इज इक्वल टू -15 इज इक्वल टू येते आपल्याला 0. मग 5m-5 प्लस 3 अँड m-15 इज इक्वल टू 0. आता याच्यातलं काय काय तर m-5 5m प्लस 3 इज इक्वल टू येते 0. सिम्पली आपल्याला काय येत होतं फॅक्टर कोणकोणते आपले 5 आहे प्लस 3 इज इक्वल टू किती आहे तर mची व्हॅल्यू होते 5 आणि m इज इक्वल टू -3/5 येते. काय काय येते तर 5 अँड -3/5 आर द काय आहे तर रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आपलं. फिफ्थ बघूया 2x² मायनस 2x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. बघा काय करायचं आपल्याला, x मल्टिप्लाय 1/x इज इक्वल टू येईल आपला 1. म्हणजे 1चे आपल्याला तर फॅक्टर पाडायचं. बघूया आता 2x² मायनस x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. 2x² इज इक्वल टू x मल्टिप्लाय बाय 2/2 मायनस x प्लस 1/2 इज इक्वल टू आपला 0. सिम्पली काय आन्सर येणार आपल्याला तर x इज इक्वल टू काय व्हॅल्यू येणार तर 1/2 किंवा x इज इक्वल टू 1/2 अशा दोन व्हॅल्यू आपल्या सारख्या येणार. म्हणजे काय काय आलं आपलं 1/2 अँड 1/2 आर द काय तर रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. 6 बघूया 6x मायनस 2/x इज इक्वल टू 1. सोल्युशन बघूया तर काय तर गिवन आपण जसं लिहिलं आहे त्याचं काय येईल. इथे आपल्याला 6 दिलेला आहे आणि इथे दिलं 2 म्हणजे किती येणार आपला आन्सर 12. ओके. तर फॅक्टर काय येतील तर 4 आणि 3 4 3 12.
म्हणजे काय येणार तर ते 6x² मायनस एक्स इज इक्वल टू एक्स. 6x² इज इक्वल टू एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0. म्हणजे किती येतं 6x² मायनस 4x प्लस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. इथे 2x ब्रॅकेट 3x मायनस 2 प्लस 3x मायनस 2 इज इक्वल टू येईल 0. 3x मायनस 2 2x प्लस 1 इज इक्वल टू येईल 0 आपला. लास्टला किती येते आपलं तर एक तर 3x मायनस 2 इज इक्वल टू 0 किंवा 2x प्लस 1 इज इक्वल टू येईल आपलं 0. म्हणजे आपलं फॅक्टर काय पडलं तर x इज इक्वल टू 2/3 ऑर x इज इक्वल टू 1/2 असे आपले दोन फॅक्टर पडतात. 2/3 आणि 1/2 आर काय तर रूट्स ऑफ दी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. 7 बघूया. √2x² प्लस 7x प्लस 5√2 इज इक्वल टू 0. टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन कंप्लीट दी फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. बघा आता काय दिलं आपल्या सोल्युशनमध्ये √2x² प्लस 7x प्लस 5√2 इज इक्वल टू 0. बघा आता काय काय घ्यायचं ते आपल्याला √2x² घेतला आहे प्लस इथे घेतलं आपलं तर 5x आहे. नंतर काय घेतलं आपण तर 2x घेतलेला आहे इथचा प्लस 5√2 इज इक्वल टू घेतला आहे 0. आता एक्सची व्हॅल्यू काय काय तर आपली √2x प्लस 5 सिम्पली. नंतर √2 इज इक्वल टू काय तर आपला x प्लस √2 घेतलेला आहे इज इक्वल टू येईल 0. आता येईल √2x प्लस 5 जसं तसा इज इक्वल टू काय तर x प्लस √2 इज इक्वल टू येणार 0. नंतर √2x प्लस 5 इज इक्वल टू येईल 0 किंवा x प्लस √2 असंही म्हणू शकतो आपण इज इक्वल टू 0. नंतर x इज इक्वल टू -5/√2 ऑर x इज इक्वल टू -√2. मग लास्टली आन्सर काय येणार आहेत आपले दोन फॅक्टर पडले -5√2 येणार किंवा -2 आर अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असे आपले दोन होतील. 8 बघूया. 3x² मायनस 2 √6 आणि x इज इक्वल टू x प्लस 2 इज इक्वल टू 0. बघा आता काय येणार तर काय करायचं आपल्याला आधी 3 आणि 2चं काय करायचं मल्टिप्लाय म्हणजे आपला आन्सर किती येते तर 6 येते. बघा काय येते आपला आन्सर तर 6 येते. मग आता याच्यात काय -6√6 दिलेलं आहे आणि √-6 अशा दोन व्हॅल्यू दिल्या आपल्याला. म्हणजे इथे काय येईल तर 3x रूट आता 6 किती फॅक्टर होतात 2 मल्टिप्लाय बाय 3 x घेतलेला आहे. नंतर √2 - 3x प्लस 2 इज इक्वल टू किती येतं आपला 0. म्हणजे काय येतं 3x² इज इक्वल टू √2 मल्टिप्लाय बाय √3 आणि x मायनस √2 मल्टिप्लाय बाय 3x प्लस 2 इज इक्वल टू 0. सिम्पली √3 मल्टिप्लाय बाय √3x मायनस √2 आणि मायनस √2. √3x मायनस काय येतं तर √2 इज इक्वल टू येणार आपला 0. म्हणजे किती √3x मायनस √2 आणि नंतर येणार आहे √3x मायनस √2 इज इक्वल टू आपला 0. आपले फॅक्टर कोणकोणते पडतील तर x इज इक्वल टू कोणता आहे तर √2/3 आणि दुसरा येईल x इज इक्वल टू √2/3 असंच पडेल. काय येतील तर हे रूट ऑफ दी क्वाड्रॅटिक इक्वेशन येतील. 9 बघूया. 2m - 24 इज इक्वल टू 15. आता बघा इथं काय काय तर आपल्याला दिलं काय तर ते 15 दिलेलं आहे ठीक आहे. आता 15चे आपल्याला काय केलेलं आहे तर 2ने आपल्याला डिवाईड करायचं. बघा काय इथे काय हे तर 2m दिले याचा अर्थ काय की हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये ठीक आहे. आणि हा जर 15 इकडे आला तर हा काय होणार तर डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये. म्हणून काय केलं आपण तर 15 डिवायडेड बाय 2 केलेलं आहे आणि 2ने याला जर डिवाईड केलं किती आन्सर येतं तर 25. आता 25चं आपण काय केलं तर -25 प्लस केला 1 म्हणजे आपला आन्सर किती आलं पाहिजे तर 24 आलं पाहिजे ठीक आहे. आपण केलेलं फॅक्टरायझेशन नंतर काय येईल आपलं m इज इक्वल टू m - 24 इज इक्वल टू येतं 25 m² 24m - 25 इज इक्वल टू 0 सिम्पली आलेलं आहे आपलं. आता आपल्या ज्या व्हॅल्यू आले आहेत कोणकोणत्या तर m इज इक्वल टू -25 किंवा m+1 इज इक्वल टू घेतो आपण 0 सरळ. नंतर m इज इक्वल टू 25 किंवा m इज इक्वल टू -1 अशा काय तर आपल्या दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन आलेले आहे रूट ऑफ इक्वेशन आले. 10 बघूया. 25m इज इक्वल टू इथे 9. आता इथे काय येईल तर 25m² इज इक्वल टू 9 इज इक्वल टू 0 ठीक आहे. तर काय येईल इथे 25चं आपण करू शकतो किती येईल 5m इज इक्वल टू येणार तर 5चा स्क्वेअर आहे की काय तर 25 आणि हा 9चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर काय तर 9 आहे आपला ठीक आहे. मग काय येतात a² - b² आपला फॉर्म्युला आपण यूज करू इथे इज इक्वल टू a + b इज इक्वल टू ब्रॅकेट a - b हा याच्यात आहे आपला ठीक आहे. बघूया आता फक्त काय करायचं आहे या फॉर्म्युलामध्ये a आणि bच्या काय करायचं तर व्हॅल्यू पुटअप करायचं. बघा आता कशी aची व्हॅल्यू काय घेतली आपण तर 5 घेतली आहे bची व्हॅल्यू घेतली आपण 3. आता इथे 5m + 3 आणि 5m - 3 इज इक्वल टू घेतला आपण 0. सिम्पली 5m + 3 इज इक्वल टू 0 ऑर 5m - 3 इज इक्वल टू इथे 0 म्हणजे काय तर व्हॅल्यू किती येईल तर m इज इक्वल टू -3/5 किंवा m इज इक्वल टू 3/5 अशा काय तर दोन क्वाड्रॅटिक आपली इक्वेशन येतात.
11 बघूया. 7m² इज इक्वल टू 21 म्हटलेलं आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला तर 7m² इज इक्वल टू 21m इज इक्वल टू आपला 0. म्हणजे 7m आणि m-3 इज इक्वल टू 0. म्हणजे किती तर 7 इज इक्वल टू 0 किंवा m-3 इज इक्वल टू 0. म्हणजे केलं तर m इज इक्वल टू आपला 0 आहे 0/7 इज इक्वल टू 0 ऑर m इज इक्वल टू 3. म्हणजे 0 and 3 काय तर हे रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन येतील. ठीक आहे. 12 बघा. m² - 11 इज इक्वल टू 0. काय करायचं आता m² म्हटलेलं आहे. मायनस किती आहे तर √11² इज इक्वल टू 0. आता सिम्पली a² - b² इज इक्वल टू a + b आणि a - b ब्रॅकेट व्हॅल्यू करा. m + √11 m - √11 इज इक्वल टू 0. म्हणजे काय तर m + √11 ऑर काय तर m - √11 इज इक्वल टू 0. किंवा आपण म्हणू शकतो m इज इक्वल टू √11 ऑर m इज इक्वल टू √11 अशा दोन व्हॅल्यू म्हणजे कोणते मायनस आणि प्लसवाले अशा दोन व्हॅल्यू येतात. हेच आपल्या काय तर